ही तर सत्य आहे. तेच म्हणते मी, मगाशी पण त्यांनी हेच केलं. काय प्रसादराव, आता म्हणा सत्तीचं महत्व दशीपेक्षा जास्त आहे म्हणून म्हणा म्हणा. नाही नाही तसं नाही, म्हणजे सत्ती काय दशी काय. हा बोला बोला ना बोला ना बोला. हेच सांगत होते मी मागापासून, तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. सूर्यभाऊजी कळते का तुम्हाला? अहो हा गोंधळ आहे. बोला ना प्रसादराव, तुम्हाला सत्ती दिसलीच नसेल ना? काकू, तू त्यांच्याशी असं का बोलतेस? अगं हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललेलं आहे. अगं काही नुपूर त्यांना खरंच दिसत नाहीये बाळा. हे आई, ते शार्प शूटर आहेत. त्यांची नजर शाप गेलीये. तुम्ही का म्हणताय? माझं लग्न मोडताय का? हो बाळा, मोडतंय लग्न. उत्तम आहे. तू काय सल्ले देतोयस? तुझ्यामुळे होत आहे ना सगळं हे. दादा सगळं हे वहिनींमुळे होत आहे. होय, पण मी खरं बोलते. काय चाललंय तुमचं? केवढ्याने ओरडताय? जरा झोपले होते मी आत. घोराला म्हणून तोंड उघडलं तर सगळी माती पडली तोंडात माझ्या. जरा शांत बसा. आईसाहेब, अहो प्रसादला दिसत नाहीये. नाही गाई, व्यवस्थित पत्ते खेळत होता आहे तो. आणि वहिनीनं त्याला काही बोलतायत अगदी त्याच्या तोंडावर समोर. आणि तोही बिचारा सहन करतोय. हा? समोर कुठे आहे तो? म्हणजे या. अरे प्रसाद कुठे गेला? प्रसाद हे नक्तो. प्रसाद म्हणजे हे पण लग्न मोडलं. लता, तुझ्या तोंडाला जरा गाळणं घाल. एका भल्या माणसाचा अपमान केलास तू. बिचारा गेला ना चिडून. नाही हो आईसाहेब, त्याला खरंच दिसत नव्हतं. असं कसं बोलताय वहिनी? अहो त्याला दिसत नसतं तर गाडी चालवत कसा गेला असता तो? आणि नसतं दिसत तर गाडी रस्त्याच्या ऐवजी घरात नसती का घुसवली आपल्या? नाही, मला काय वाटतं तो न दिसण्याचा अभिनय करत असावा. हो असेल बर का. मी एका सिरियल मध्ये बघितलं होतं, इन्स्पेक्टर लोक असं खोटं बोलण्याची ऍक्टिंग करतो आणि चोरांना पकडतो. नाही, हे पण नक्की तेच करत असतील. असेल बाबा. हो, ते सुद्धा बघत असतील की या घरातली माणसं कशी वागतात आणि म्हणून ते ऍक्टिंग करत असतील. आई शपथ, इन्स्पेक्टर नसते झाले तर अभिनेते नक्कीच झाले असते. काय ऍक्टिंग केली त्यांनी, क्या बात आहे. पण काकू, तुझ्यामुळे माझं लग्न मोडलंय. नाही ग बाळा. आता तू माझ्यासाठी नवरा शोधायचा आणि तोही माझ्या अटींमध्ये बसणारा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.